नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। सर्व भक्तांचं पुन्हा स्वागत आहे आजच्या या भगवद्गीतेच्या सत्रामध्ये. आज आपण भगवद्गीतेचा 14वा अध्याय वाचणार आहोत, समजून घेणार आहोत. 14वा अध्याय, त्याचं नाव आहे गुणत्रय विभाग योग. आधी आपण श्लोक वाचून घेऊ आणि मग निरूपणाकडे वळूया. 14.2 इदं ज्ञानम् उपाश्रित्य मम साधर्म्यम् आगताः सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च. भाषांतर श्रील प्रभुपादांकडून. या ज्ञानामध्ये स्थिर होऊन मनुष्य माझ्या स्वतःसारख्या दिव्य स्वभावाची प्राप्ती करू शकतो. याप्रमाणे स्थिर झाल्यावर मनुष्य सृष्टीच्या वेळी जन्म घेत नाही किंवा प्रलयाच्या वेळी व्यथित होत नाही. 14.5 सत्वं रजस्तम इति गुणाः प्रकृती संभवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्. भौतिक प्रकृती सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी बनलेली आहे. हे महाबाहू अर्जुन, जेव्हा जीव प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा या त्रिगुणांमुळे तो बद्ध होतो. 14.6 तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकम् अनामयम् सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ. हे अनघ अर्जुन, सत्वगुण इतरांपेक्षा निर्मळ असल्यामुळे प्रकाशमयी आहे आणि हा मनुष्याला सर्व पापातून मुक्त करतो. जे सत्वगुणांमध्ये स्थित आहेत ते सुख आणि ज्ञानाच्या भावनेने बद्ध होतात. 14.7 रजोरागात्मकं विद्धि तृष्णा संग समुद्भवम् तन्निबध्नाति कौन्तेय कर्म संगेन देहिनम्. हे कौंतेय, असंख्य वासना आणि महत्वाकांक्षांमुळे रजोगुण उत्पन्न होतो आणि यामुळे देहधारी जीव सकाम कर्मांशी बांधला जातो. 14.8 तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिस्तन्निबध्नाति भारत. हे भारता, अज्ञानापासून उत्पन्न झालेला तमोगुण हा सर्व देहधारी जीवांचा मोह असल्याचे जाण. प्रमाद, आळस आणि निद्रा हे तमोगुणाचे परिणाम आहेत व ते बद्ध जीवाला बंधनकारक ठरतात. 14.10 रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत रजः सत्वं तमश्चैव तमः सत्वं रजस्तथा. हे भारता, कधी कधी रजोगुण व तमोगुण यांचा पाडाव करून सत्वगुण प्रमुख होतो. कधी कधी रजोगुण सत्व आणि तम यांचा पाडाव करतो आणि इतर वेळी तमोगुण सत्व आणि रज यांचा पाडाव करतो. याप्रमाणे वर्चस्वासाठी निरंतर स्पर्धा सुरू असते. 14.16 कर्मणः सुकृतस्याहुः सात्विकं निर्मलं फलम्
रजसस्तु फलं दुःखम अज्ञानम तमसः फलम. पुण्यकर्माचे फळ शुद्ध असते आणि ते सत्वगुणामध्ये असल्याचे म्हटले जाते. परंतु रजगुणामध्ये केलेल्या कर्माचे फळ म्हणजे दुःख आहे आणि तमोगुणामध्ये केलेल्या कर्माचे फळ म्हणजे मूर्खपणा आहे. 14.18 ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. सत्वगुणी मनुष्य क्रमशः ऊर्ध्व गतीने उच्चतर लोकांमध्ये जातात. रजोगुणी मनुष्य पृथ्वी लोकात वास करतात आणि जे निंद्य तमोगुणात स्थित आहेत त्यांचे नरक लोकात अधःपतन होते. 14.20 गुणान एतान तित्यत्रीन देही देह समुद्भवान जन्म मृत्यू जरा दुःखैर विमुक्तो अमृतमश्नुते. जेव्हा देहधारी जीव भौतिक शरीराशी संबंधित या त्रिगुणांच्या पलीकडे जाण्यास समर्थ होतो तेव्हा तो जन्म मृत्यू जरा आणि त्यापासून होणाऱ्या दुःखातून मुक्त होऊन याच जीवनात अमृताचा उपभोग घेऊ शकतो. 14.26 मां च यो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान् समतीत्यैतान् ब्रह्म भूयाय कल्पते. जो मनुष्य सर्व परिस्थितीत एकनिष्ठ होऊन पूर्णतया भक्तीमध्ये संलग्न होतो तो तात्काळ त्रिगुणांच्या पलीकडे जातो आणि ब्रह्मस्तराप्रत उन्नत होतो. 14.27 ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम् अमृतस्याव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकांतिकस्य च. आणि परमसुखाची स्वाभाविक स्थिती असणाऱ्या अमृत अव्यय आणि शाश्वत निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार मी आहे. सगळं निरूपण समजून घेण्यापूर्वी आपण गुरुपरंपरांचे आशीर्वाद घेऊयात. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमः ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामी निति नामिने. आपल्यापैकी कठपुतलीचा खेळ किती जणांनी बघितलेला आहे? लहान असताना, मोठं झाल्यावर, मुलांच्या सोबत सगळ्यांनी बघितलेलं आहे, राईट? तर कठपुतलीच्या खेळामध्ये काय असतं? काय काय असतं तिथे? तिथे ते भावल्या असतात आणि वरतून कोणीतरी त्यांना नाचवत असतं आणि त्या गाण्याच्या तालावर ते तसे ठेका घेतात आणि आपल्याला असं वाटतं की ते भावल्या नाचतात पण ऍक्च्युली नाचवणारा वेगळाच असतो. खरं, राईट? म्हणजे पडद्याच्या समोर फक्त बाहुल्या असतात आणि पडद्याच्या पाठीमागे तो हे सगळं करवणारा व्यक्ती असतो आणि त्या दोऱ्या ज्या आहेत त्या लपवून ठेवलेल्या असतात की जेणेकरून दिसणार नाही की काय चाललंय. मग म्हणजे कोण त्याच्या मागे उभं राहून त्या बाहुल्यांकडून ते सगळं करवून घेतंय हे दिसत नाही स्पष्टपणे. भगवंत सांगतायत की आपल्या बाबतीत सुद्धा हे असंच असतं. ह्या गुणत्रय विभागामध्ये भगवंतांनी हेच समजावून सांगितलंय की सत्व, रज आणि तम
हे जे 3 गुण आहेत, हे 3 गुण आपल्याकडून सर्व काही करवून घेतात. मग ह्या 3 गुणांचा सूत्रधार कोण आहे? परमपिता विष्णू. ते सगळ्यात मोठे हे आहेत, परंतु मध्ये एक काहीतरी शक्ती आहे. काय ती शक्ती आहे? आपण जर प्रभुपादांची भगवद्गीता बघितली असेल तर त्याच्यात काही चित्रांमध्ये पण दिसतं आणि अनेक इतर ठिकाणी पण असं मध्ये काहीतरी दिसतं. मायादेवी. मायादेवी. मायादेवी म्हणजेच दुर्गादेवींच्या हातामध्ये ह्या सगळ्या दोऱ्या असतात. या तिन्ही गुणांच्या दोऱ्या मायादेवींच्या हातात आहेत आणि माया जी आहे ती भगवंतांच्या अधीन आहे. त्यामुळे तुम्ही जसं म्हणालात तसं ते शेवटी परमपिता विष्णूंच्याच हातात आहे, परंतु मध्ये एक शक्ती आहे की जी मायादेवी आहे, त्या हे सगळं काही करून घेत. तर मग आपण ज्या वेळेला आपण काहीतरी आपल्याला हवं असतं या जगामध्ये, तर समजा आपल्याला 3 जर पर्याय मिळाले, तर आपण सहसा काय विचार करतो की आपण तिन्हीपैकी जो सगळ्यात चांगला पर्याय आहे तो आपल्याला निवडावा. राईट? तर मग आता किती जणांना असं वाटतं की आपला छानपैकी बंगला असावा, त्या बंगल्याच्या समोर अंगण असावं, पाठीमागे गाड्या पार्क करायला वगैरे जागा असावी. हा पहिला पर्याय झाला. मग दुसरा काय आपण विचार करतो की हा ठीक आहे बाबा, निदान फ्लॅट तरी असावा. मग जर फ्लॅट नाहीच आहे स्वतःचा, तर निदान कुठेतरी भाड्याने घेऊन राहावा काहीतरी. तर असे आपण पर्याय क्रमाक्रमाने प्रत्येक वेळेला निवडत असतो आणि आपल्याला जे काय सगळ्यात आवडेल किंवा जे सगळ्यात त्या क्षणी सोयीस्कर असेल त्याप्रमाणे आपण निवडतो. तर गुणांचंही तसंच आहे की सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. सत्वगुण हा सगळ्यात चांगला, रजोगुण हा मध्यम आणि तमोगुण म्हणजे अतिशय वाईट. म्हणजे भगवंतांनी तर सांगितलंय तो मूर्खपणा आहे, तद्दन मूर्खपणा. पण आपल्याला असं नक्कीच आठवत असेल की आपण आपल्या आयुष्यामध्ये हे सगळे प्रकार करून बघितले. कधी कधी आपण एकदम शहाण्या बाळ्यासारखे असतो, कधी कधी आपण थोडंसं राजसी एखाद्या उच्छाद मांडणाऱ्या बालकासारखे असतो आणि कधी कधी अगदी केवळ मूर्खपणाचे काम आपण करत असतो आणि तिन्ही आपण बेछूटपणे केलेले असतात. एकतर म्हणजे आपण नाही, एकतर विविध गुणदर्शन दाखवलेलं असतं चांगलं, नाही तर कधी कधी गुण उधळलेले असतात. आणि याचं कारण म्हणजे आपण गुणांमध्ये गुंतलेलो असतो. मग भगवंतांनी इथे या गुणांच्या या विशेषता आपल्याला सगळ्या समजून सांगितलेल्या आहेत की जेणेकरून आपण त्या गुणांचे त्या गुणांचा आपल्यावर काय प्रभाव होतोय किंवा आपण आत्ता कोणत्या परिस्थितीत आहोत त्याचं आकलन करून आपण त्या गुणामध्ये आहोत आणि त्या गुणाच्या आपण त्यातल्या त्यात चांगल्या गुणामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करू शकतो. मग आता आपल्याला जर निवडायचंच झालं तर सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे 3 गुण आहे. तर मग आपण कोणता गुण स्वीकार करायला पाहिजे? सत्वगुणाचा स्वीकार करायला पाहिजे, पण ते होत नाही बऱ्याचदा. हे अर्धच बरोबर आहे हे उत्तर. अजून एक कोणी सांगू शकेल? मोक्ष पाहिजे असेल तर कोणताच येता कामा नये. ऍब्सोल्युटली राईट. आपल्याला गुणांच्या पलीकडे जायचं आहे. गुणातीत ज्या वेळेला होतो आपण, त्या वेळेला आपण भगवंतांकडे जाऊ शकतो. तर पण त्यातल्या त्यात सत्वगुण हा गुणातीत होण्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग आहे. गुणातीत होणं म्हणजे सत्वगुणात राहणंच अतिशय कठीण कार्य आहे. त्याही पलीकडे अतिशय कठीण कार्य जे आहे ते गुणातीत होणं. तर गुणातीत होणं फारच कठीण आहे, तर निदान आपण सत्वगुणामध्ये तरी कायम राहण्याचा प्रयत्न व्हावा असं आपण
प्रयत्न करू शकतो. तर त्याच्यासाठी आपल्याला त्या गुणांविषयी थोडीशी माहिती समजून घ्यायला हवी. तर हे गुण आपल्याला कशासाठी समजून घ्यायचे आहेत हे भगवंतांनी आपल्याला सुरुवातीलाच सांगितलं. 14.2 मध्ये भगवंतांनी सांगितलं की हे जे ज्ञान मी आत्ता तुला सांगतो आहे, ह्या ज्ञानामध्ये जर तू स्थिर झालास तर माझ्या स्वतःसारख्या दिव्य स्वभावाची प्राप्ती तू करू शकतो. आणि याप्रमाणे स्थिर झाल्यावर मनुष्य सृष्टीच्या वेळी जन्म घेत नाही किंवा प्रलयाच्या वेळी व्यथित होत नाही. म्हणजे सर्गेपि नोपजायन्ते प्रलये न व्यथंतीच. सर्ग म्हणजे ज्या वेळेला सृष्टीचं निर्माण होतो त्यावेळेला जन्म होत नाही, आणि प्रलये न व्यथंतीच म्हणजे प्रलयामध्ये त्याचा नाश पण होत नाही. तर हे ज्ञान महत्वाचं आपल्याला हा 14वा अध्याय अशासाठी आहे की हे ज्ञान घेतल्यानंतर आपण भगवंतांचा जसा स्वभाव आहे, म्हणजे भगवंत जसे गुणातीत आहेत तसं गुणातीत होण्याच्या प्रयत्नात आपण राहू शकतो. जर आपण हे गुण जर बघितले तर थोडक्यात म्हणजे आपण त्याला आपल्या बेड्या असतात ना, म्हणजे जेलमध्ये वगैरे, तर तशा त्या बेड्यांसाठी सारखं आपण त्याला समजू शकतो की सत्वगुण म्हणजे सोन्याच्या बेड्या, रजोगुण म्हणजे चांदीच्या बेड्या आहेत, आणि तमोगुण म्हणजे लोखंडाच्या बेड्या. तर आपल्याला सोन्याचं प्रचंड आकर्षण असतं. त्यामुळे कधी कधी असं वाटतं की आपल्याला अरे सोन्याच्या ह्याच्यात म्हणजे आपल्याला बरं आहे. तर ते बरं आहे, परंतु ते सगळ्यात योग्य नक्कीच नाही. केवळ त्या सोन्याच्या आकर्षणामुळे आपल्याला असं वाटू शकतं की अरे हा चांगला आहे, परंतु भगवंतांनी आपल्याला सांगितलं की तिन्ही गुणांमध्ये आपण बद्ध होतो. त्यामुळे सत्वगुणात देखील बद्धच होतो. तर त्या सत्वगुणामध्ये कसं होतं आपण ते आता पुढे बघूया. तर भगवंतांनी सांगितलं की भौतिक प्रकृती जी आहे ही या 3 गुणांनी बनलेली आहे, आणि जेव्हा जीव या प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा तो या त्रिगुणांमुळे बद्ध होतो. त्यामुळे आपण बघतो की एखाद्या बालकाचा जेव्हा जन्म होतो तर तो बालकही त्याचे काही गुणधर्म तो घेऊन आलेला असतो. म्हणजे त्याच्या कर्माचा एक महत्वाचा वाटा त्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जन्माच्या वेळेला मिळून गेलेला असतो. त्यामुळे काही ठराविक गोष्टी ज्या आहेत की जसं काही त्या व्यक्तीचं रूप, रंग, काही थोडाफार प्रमाणामध्ये मूळ स्वभाव वगैरे, हे सगळे गुणधर्म त्याचे अगदी जन्मापासूनच सिद्ध झालेले असतात. परंतु त्याचं कर्म कसं असेल, त्याचं आचरण कसं असेल, त्याचं चरित्र कसं असेल, हे प्रत्येक व्यक्ती स्वतः ठरवू शकते. परंतु त्या व्यक्तीला ते ठरवण्यासाठी तसं वातावरणाची निर्मिती आजूबाजूला करायला हवी. आणि म्हणूनच आपल्या हिंदू संस्कारांमध्ये संस्कारांना प्रचंड महत्त्व दिलेलं आहे. त्यामुळे आपण अनेक मुलांसाठी आपण अनेक कार्यक्रम करतो. ते अशाचसाठी की मुलांवर योग्य संस्कार व्हावे, जेणेकरून ते सत्वगुणामध्ये त्यांचं आयुष्य जावं आणि तिथून पुढे त्यांना गुणातीत होण्यासाठी मदत मिळावी. तर त्यातल्या त्यात जो सत्वगुण आहे तो निर्मळ आहे, आणि निर्मळ असल्यामुळे तो प्रकाशमयी आहे. तर प्रकाश ह्याचं काय आपल्याला उद्युक्त आहे. भगवंत जेव्हा सत्वगुणाला प्रकाशमयी म्हणतात तर त्याचा काय अर्थ आपण इथं उद्युक्त करावा, कोणी सांगू शकेल का? आपण जर का कधी एखाद्या उजेडाच्या ठिकाणी आहोत आणि दुसऱ्यांच्या दुसरं आयुष्यात पण त्याचा फायदा होऊ शकतो. काय काय दुसऱ्यांच्या आयुष्यात पण आपण त्याच्याने बदल घडवू शकतो असं. अ, आपण दुसऱ्यांच्या आयुष्यात बदल घडवू शकतो, पण इथे याचा जो प्रायमरी फोकस आहे, मुख्य जो फोकस आहे तो आपल्या स्वतःवर आहे.
तर आपण ते विमानामध्ये बराच वेळेला जेव्हा विमान उड्डाण घेत असतं त्यावेळेला त्या एअर होस्टेसकडून किंवा कर्मचाऱ्यांकडून आपण ते हे ऐकतो, राईट, की तिथे सूचना येते की म्हणजे जर कधी अ, अशा अघटित परिस्थितीमध्ये जर कधी ते ऑक्सिजनचे मास्क जर पडले तर पहिला स्वतःचा लावा आणि मग इतरांना मदत करा. आठवत आहे ना? कोणी कोणी विमानाचा प्रवास केलाय? हा बरोबर आहे. सगळ्यांनीच केला असेल करेक्ट ना. आहे. हा. तर त्याच्यामध्ये अशी ते सूचना दिली जाते की ते जर ऑक्सिजन मास्क जर निघाले, ते सहसा निघत नाही पण निघालेच तर आपण स्वतः पहिले स्वतःचा लावायचा आणि मग इतरांना मदत करायचा प्रयत्न करायचा. गुणांच्या बाबतीत पण असंच आहे की आपण पहिले स्वतःला सावरायचंय आणि स्वतः सावरल्यानंतर जर असं वाटलं की आपल्याला याच्यातलं समजतंय, आपलं सावरलं जातंय, तर आपण धडपडणार नाही, घसरणार नाही याची काळजी घेत मग इतरांना मदत करायची. तर तसंच पहिल्यांदी आता सत्वगुण प्रकाशमयी म्हणजे काय? आता आपण एखादा प्रकाश असलेल्या खोलीमध्ये आहोत आणि दुसऱ्या एखाद्या एकदम काळा किट्ट अंधार असलेल्या खोलीत आहोत. काय फरक आहे त्याच्यामध्ये? अंधारात आपल्याला दिसणार नाही, वाट दिसणार नाही, आपण साहजिकच. भरकटले जाऊ. आपल्याला काहीच दिसणार नाही. आपण काय जर खोलीमध्ये जे काय फर्निचर असेल त्याच्यावर आपण आदळू आपटू शकतो. आपण थोडाफार चाचपण्याचा प्रयत्न करू शकतो. जर आपल्या परिचित जर कधी ती खोली असेल, आपण कधी कधी रात्री उठतो, दिवे लावलेले नसतात, काही नाही, पण तरी आपण चाचपडत जातो कारण आपल्याला ते माहिती असतं. परंतु पूर्ण अनोळखी जर जागा असेल आणि आपल्याला पूर्ण अंधार असेल तर आपल्याला त्या मार्गावर चालणं शक्यच नाही होत. पण तेच जर कधी प्रकाश असेल तर मग आपल्याला माहितीतली जागा असो नाही तर माहितीतली जागा नसो, पण आपण बघून जाऊ शकतो. तर सत्वगुणाचं हे वैशिष्ट्य आहे की ते निर्मळ आहे आणि प्रकाशमयी आहे आणि म्हणून त्याला आपण या सत्वगुणाचं वैशिष्ट्य असं आहे की हे सर्वांना पापातून मुक्त करतं. परंतु त्याच्याने काय होतं की सत्वगुणामध्ये स्थित असल्यामुळे सुख आणि ज्ञान या भावनेने व्यक्तिबद्ध होत. मग कधी कधी कसं असतं की म्हणजे सगळं काही आलबेल जर चांगलं चाललेलं असेल ना तर काही वेगळं करण्याची इच्छाच राहत नाही. म्हणजे आता एखादा व्यक्ती समजा नोकरी करत असेल तर ते नोकरी करता करता ठीक आहे, आपलं भागतंय ना, 2 वेळेचं एक 1 बेडरूम हॉल किचनचं घर आहे, सगळं काही चाललंय, बायको मुलगी आई वडील सगळे जण सुखी आहेत, आनंदात आहेत, हे असं वाटू शकतं. परंतु हे जसं वाटणं आणि चांगलं देखील आहे, परंतु कधी कधी ह्या गोष्टी प्रगतीच्या आड पण येऊ शकतात. जेव्हा सगळं आलबेल चाललंय असं वाटत असतं त्यावेळेला आपल्याला नवीन काही करण्याची इच्छाच होत नाही. तर त्या आपण गोष्टींनी बद्ध होऊ शकतो हे आपल्याला लक्षातच येत. आणि हे आता जेव्हा आपण कार्मिक उदाहरण बघितलं, हे 1 रूम किचन वगैरे, ते त्याच्यामध्ये समाधान वगैरे इतर अनेक गोष्टी येतात. परंतु ज्या वेळेला आपण ते उदाहरण आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी लावतो त्यावेळेला आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपल्याला ह्या गुणांच्या पलीकडे जायचंय, गुणांच्या गुणातीत व्हायचंय. तर ते गुणातीत होण्यासाठीची जी काही भावना आहे, जी प्रेरणा आहे, तीच नष्ट होऊन जाण्याची शक्यता असते. आणि याच्यामध्ये ज्ञान असतं. ज्ञान असल्यामुळे साहजिकच पैसा अडका वगैरे बऱ्यापैकी चाललेलं असतं आणि हेच आयुष्य आहे, हे याचा गैरसमज होण्याची फार नितांत संभावना असते. आणि म्हणून हा सत्वगुण बद्ध होतो. त्यातल्या त्यात चांगला आहे, परंतु हे बंधन झुगारण्यासाठी किंवा हे बंधनातून बाहेर पडण्यासाठीची प्रेरणा जी आहे ती अतिशय कमी असल्यामुळे तो आपण त्याच्यात बद्ध होऊ शकतो, अडकून जाऊ शकतो. त्यानंतर आपण रजोगुणाचं जर वैशिष्ट्य बघितलं तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, असंख्य वासना असतात. म्हणजे हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे आणि तेही पाहिजे. म्हणजे आता व्यक्ती एखादा सुरू करतो की बाबा ठीक आहे, मी आता सध्या 1 बेडरूम हॉल किचनच्या घरामध्ये राहतोय, तर आता
आई वडील मुलं आणि हे सगळं एवढा सगळा कुटुंब राहण्यासाठी अडचण होती, तर निदान 2 बेडरूम हॉल तरी असावा. मग 2चं 3 होतं, मग 4 होतं, मग बंगला होतो. आणि ते महत्वाकांक्षा संपतच नाही. महत्वाकांक्षा चुकीच्या नाहीये, परंतु ज्या महत्वाकांक्षा आपल्याला भगवत भक्तीपासून परावृत्त करतात, अशा महत्वाकांक्षा काहीच कामाच्या नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर एखादा बंगला बनवला, सगळं काही बनवलं, परंतु ते सगळं करण्यामागे त्याला जर कधी कौटुंबिक सुखच मिळत नसेल, जर भगवंतांची प्रार्थना करण्यासाठी त्याला वेळ मिळत नसेल, तर त्या बंगल्याला काही अर्थच नाही. हा, परंतु बंगला जर असेल तर साहजिकच त्या व्यक्तीला तिथे त्याच्यामध्ये भगवंतांसाठीचे कार्यक्रम करता येतील. मला आठवतंय की नाशिकमध्ये असताना आम्ही म्हणजे नाशिकचं इस्कॉनचं जे मंदिर आहे ते स्थापन होण्याच्या फार पूर्वी एक कलंत्री प्रभू म्हणून होते आणि त्यांचा सगळा परिवार होता. प्रचंड मोठा बंगला होता आणि अनेक वर्ष तो इस्कॉनचे सगळे कार्यक्रम त्यांच्या घरामध्ये होत असत. तर असं जे वैभव आहे, ते कामाचं आहे, की वैभव देखील आहे आणि भगवत भक्तीमध्ये आणि भगवंतांच्या सेवेमध्ये आपली सगळी संपदा लावण्याची जेव्हा इच्छा प्रवृत्ती होत असेल, त्यावेळेला त्या वैभवाला आणि संपदेला पण अर्थ आहे. परंतु ज्या वेळेला ह्या महत्वाकांक्षा आणि ह्या वासना आपल्याला भगवंतांच्या सेवेपासून परावृत्त करतात, तर त्यावेळेला आपण समजून घ्यावा की आपण रजोगुणामध्ये आहोत. आणि याचा परिणाम काय होतो, तर व्यक्ती सकाम कर्मांशी बांधतात. सकाम कर्म म्हणजे काय, की मी एखादं कर्म केलं तर त्याचं फळ मला आलंच पाहिजे, आणि जर ते येणार नसेल तर मी ते कर्म करणारच नाही. आणि आपण सर्वसाधारण व्यक्ती बघतो की असेच असतात, की फार क्वचित असं होतं की कोणीतरी काहीतरी कार्य करत असतं आणि त्याचमुळे काय होतं की चांगले लोक जे आहेत ते महत्वाच्या कामांमध्ये सहभागच घेत नाही. म्हणजे आता उदाहरण जर बघायचं झालं तर आपल्या राजकीय वर्तुळांमध्ये चांगल्या लोकांची असण्याची इतकी प्रचंड नितांत गरज आहे, परंतु त्याच्यामध्ये फळ येत नाही, त्याचं काहीही आपल्याला रिटर्न्स येत नाहीत जर का कधी सरळ मार्गाने चालायचं झालं. आणि त्याचे आपल्याला फळ येणार नसतील म्हणून त्या राजकीय वर्तुळांमध्ये कोणी जातच नाही. आणि सगळे ज्या लोकांचे व्यक्तिगत स्वार्थ असतात, असे लोक तिथे टपून बसलेले असतात आणि त्याच्यामुळे ते राजकीय वर्तुळ दिवसेंदिवस गढूळ होतात. आणि ह्या 2 प्रकारच्या राजकीय वर्तुळांमध्ये सत्वगुणामध्ये असलेल्या लोकांचं राजकीय वर्तुळ कसं असतं आणि तमोगुणामध्ये असलेल्या राजकीय वर्तुळ कसं असतं हे मला अतिशय जवळून बघायला मिळालं. म्हणजे आपल्या भारतामध्ये म्हटलं तर तमोगुणापेक्षाही खाली जाऊन राजकीय सगळे अ, अ, चाली आणि हे सगळं करणारे बघितले. आणि तेच इथे सिंगापूरमध्ये आल्यानंतर एक सात्विक राजकीय राजकारण काय असू शकतं आणि त्याच्यातून काय निर्माण होऊ शकतं हे बघायची संधी मिळाली. आणि कालांतराने फळं मिळतातच, परंतु ते सकाम कर्म असल्यामुळे बऱ्याच वेळेला व्यक्तींना ते लक्षात येत नाही की आपल्याला शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म म्हणजे जवळचं आणि दूरचं याच्यातला फरक समजून न आल्यामुळे लोक शॉर्टकट घेण्याचा प्रयत्न करतात. आणि तमोगुणामध्ये काय होतं, तर तमोगुण हे पूर्णपणे अज्ञानामधून निर्माण झालेलं असतं, की म्हणजे काही समजतच नाही करायचं काय. आणि त्याच्यामुळे काय होतं की मोह निर्माण होत आणि प्रमाद, आळस आणि निद्रा हे तमोगुणाचे परिणाम. तर प्रमाद म्हणजे काय, की काहीही वाह्यात गोष्टी करणं. म्हणजे आता बराच वेळेला आपण बघतो की हल्ली सगळ्या जगभरातच सगळ्या विचित्र विचित्र पद्धतीने मनोरंजन करण्याचं आणि कोणत्याही काहीही प्रकाराने कुठून तरी थोडंसं सुख कोरबाडून घ्यायचं,
मग त्यासाठी व्यभिचार करतील, दारू पितील, जुगार खेळतील, काहीही करून काहीतरी सुख, कुठेतरी सुख थोडंसं ओरबाडून घेण्याच्या प्रयत्नात असतात. त्याला आपण प्रमाद म्हणतो. खरं वास्तविक त्याच्यातून सुख मिळतच नाही. ते क्षणभंगूर काहीतरी ते थोडस एक तात्क्षणिक तत्क्षणिक एक काहीतरी सुख मिळत असेल की, परंतु ते जर का कधी आपण कालांतराने बघितलं तर त्याच्यामध्ये दुःखच निर्माण होत. त्यानंतर दुसरं एक लक्षण जे अतिशय त्रासदायक आहे ते म्हणजे आळस निर्माण होतो आणि मग निद्रा. तर आता निद्रा जर का कधी तमोगुणात आहे म्हटली तर मग आपण सगळेच झोपतो, बरोबर आहे की नाही? कोणी झोपत नाही असे आहे का? कोणीच नसणार. कोणीच नाहीये. म्हणजे आयुष्यामध्ये कोणीच झोपलं नाहीये असं तर कोणीच नाहीये. परंतु त्यातल्या त्यात आपली झोप खूप नियंत्रित करणारे दोन फार महत्वाचे उदाहरण आहेत. एक रामायणात आहेत आणि एक महाभारतात. कोणाकोणाला माहिती आहेत? रामायणात महाभारतात अर्जुन. लक्ष्मण. ओके, पहिल्यांदा आपण रामापासून सुरुवात करू. रामायणामध्ये कोण होतं? लक्ष्मण. लक्ष्मण. लक्ष्मण होते, राईट. लक्ष्मणाने किती वर्ष न झोपता सगळे तपश्चर्या 14 केली ना? होती? 14. 14 वर्ष. 14. पूर्ण वनवासामध्ये श्रीरामांच्या आणि सीतामय्याच्या रक्षणासाठी म्हणून 14 वर्ष ते झोपले नाही. त्यानंतर महाभारतामध्ये कोणतं उदाहरण आहे? अर्जुन. अर्जुनाचं उदाहरण. त्यामुळे त्याला काय नाव पडलेलं आहे? अं, गुडाकेश. गुडाकेश. गुडाक म्हणजे झोप आणि ईश म्हणजे त्याच्यावर ईश्वरत्व किंवा त्याच्यावर कंट्रोल मिळवणारा, म्हणून गुडाकेश. तर 14 वर्ष आणि 1 वर्ष. आता आपलं आयुष्य एवढं मोठं असतं, त्याच्यापैकी एवढंच फक्त 1 वर्ष जर आपण विचार केला तर किती छोटासा काळ आहे, आणि तरी सुद्धा आपण ते अर्जुनाचे गुणगान गातो. तर म्हणजे आपण सगळेच जण जर कधी झोपतो तर याचा अर्थ आपण सगळे तमोगुणात गेलो का? म्हणजे आपलं काय होणारच नाही. आता आपण झोप करतो म्हणजे गेलं, गई भैंस पाणी में, असं होतं का? नाही 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 होत. नाही, असं तर नाही. आपण तात्पुरतं तमोगुणामध्ये जातो, परंतु ते आवश्यक तमोगुण आहेत. म्हणजे आपल्या शरीराचे सगळी ऊर्जा आपण पुनर्निर्मित होण्यासाठी म्हणून जो काय आपल्याला झोप असायला हवी तेवढी असायलाच हवी. परंतु ती झाल्यानंतर देखील गादीमध्ये लोळत पडणं किंवा वेळी अवेळी उठणं किंवा काहीही कारण नसताना झोपणं, तो म्हणजे तमोगुणाचं लक्षण आहे. आणि ज्यांनी मला लहानपणी पाहिलेले आहे त्यांना तर माहितीच असेल की लहानपणी म्हणजे बराच तसा मोठा होईपर्यंत की तो तमोगुण हा अतिशय भरभरून राहिलेला होता. असो, पण हे गुण समजून घेण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे काय की त्याची लक्षणं आपण आणि परिणाम आपण समजून घेऊन त्या तारा कुठून हलता आहेत आणि त्या का हलतायत हे समजून घेऊन आपण या गुणांमध्ये एक एक टप्प्याटप्प्याने वरच्या गुणाकडे आणि कालांतराने गुणातीत होण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. म्हणून आपण हे सगळे गुण समजून घ्यायचा प्रयत्न करतो. मग आता हे सगळे गुण एकदा आपण एका गुणामध्ये गेलं की त्यातच राहतो का? नाही राहत, नाही का? मग आता आपण आता एक साधं उदाहरण बघूया की आता आपण सकाळी सकाळी उठून सगळेजण आवरून आणि ह्या सत्संगासाठी आपण बसलेलो आहोत ऑनलाईन. मग एकदम सत्वगुणामध्ये मग मधूनच असं वाटायला लागतं, अरे हा अभिजित फारच बोर करतोय आणि माझी आज रात्री झोप पण झालेली नाहीये पूर्ण.
मग आपण काय, अरे थोडंसं जरा मध्ये जेव्हा बोर पाठ होईल तेव्हा थोडीशी एक डुलकी मारून घेऊया, किंवा मग नाहीतर आपण आपले एकीकडे ऑनलाईन राहून दुसरे काहीतरी फोन वगैरे इतर काहीतरी कार्यक्रम उरकून घेऊया, असं वाटू शकतं लगेच एकदम रजोगुणामध्ये. आणि मग कधी कधी ती डुलकी जेव्हा लागून जाते तेव्हा एकदम तमोगुणामध्ये असं होऊ शकतं. आणि हे स्थिर राहत नाही. मधूनच मग असं थोडस, अरे लागल्यासारखं, अरे काय चाललंय, पुन्हा आपण सत्वगुणामध्ये. तर अशा प्रकारे ह्या सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण यांचं चक्र कायम चालू असतं. भगवंत सांगतात की ते आपापसामध्ये त्यांचं वर्चस्वासाठी निरंतर स्पर्धा सुरू असते. मग आता यांची फळं काय आहेत प्रत्येकाची? तर सत्वगुणामध्ये पुण्य कर्माचं फळ शुद्ध असतं. रजोगुणामध्ये कर्माचं फळ म्हणजे दुःख असतं. आणि तमोगुणामध्ये कर्माचं फळ म्हणजे तद्दन मूर्खपणा असतं म्हणून सांगतायत भगवान. तर साहजिकच जेव्हा सत्वगुणामध्ये असतो आपण त्यावेळेला आपल्याला चांगले सगळ्या गोष्टीमध्ये रिझल्ट येतात. मग आपल्या त्या सांसारिक आणि प्राकृतिक गोष्टी असो किंवा ते आध्यात्मिक गोष्टी असो, हे सांसारिक आणि आध्यात्मिक दोन्हीसाठी हे गुण एकसारखेच लागू होतात. आणि त्याप्रमाणे आपल्याला फळं पण मिळतात. त्यामुळे हे समजून घ्यायचं कारण काय आहे, तर ह्याचे परिणाम 18व्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितले आहेत. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था, मध्ये तिष्ठन्ति राजसा, जघन्य गुणवृत्तिस्था, अधो गच्छन्ति तामसः. म्हणजे काय की जर सत्वगुणामध्ये एखादा व्यक्ती स्थिर असेल तर त्याचे प्रगती होते. रजगुणामध्ये एखादा व्यक्ती असेल तर तो एक समपातळीवर तसाच राहतो. आणि जर तमोगुणामध्ये असेल तर त्या व्यक्तीची अधोगती होते. म्हणजे काय, जर कधी आपण या जगामध्ये म्हटलं तर एखाद्या व्यक्तीची प्रगती होते. आणि जेव्हा आपण परलोकाचा विचार करतो त्यावेळेला ऊर्ध्व गच्छन्ति सत्वस्था, म्हणजे जे सत्वगुणामध्ये आहेत त्यांना स्वर्गाची प्राप्ती होते. जे रजगुणामध्ये आहेत ते पृथ्वीवरच राहतात. आणि जे तमोगुणामध्ये आहेत ते या अ, नरकीय लोकांमध्ये त्यांना वास मिळतो. तर आपण भगवंतांनी इथे पुढे सांगतायत की ह्या त्रिगुणांच्या पलीकडे जाण्यास आपण जेव्हा समर्थ होतो त्यावेळेला आपण जन्म, मृत्यू, जरा आणि दुःख याचं जे चक्र आहे त्याच्यामधून आपल्याला सुटका मिळते. आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या दुःखापासून आपण याच जीवनामध्ये अमृताचा उपभोग घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळेला आपण ती म्हण ऐकलेली आहे की मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. तर तसं नाहीये. भगवंतांनी सांगितलंय की आपण गुणातून अतीत होण्याचा जर आपण प्रयत्न केला तर आपल्याला या इहलोकामध्येच आपल्याला त्या अमृताची चा उपभोग मिळू शकतो. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला बघतो की सत्वगुणामध्ये जे व्यक्ती असतात ते आनंदी असतात, सदा सुखी असतात. आणि तेच रजोगुणामध्ये कायम चिडचिड झालेले, काही ना काहीतरी रडगाणं असलेले. आणि तमोगुणामध्ये तर त्यांना बिचाऱ्यांना कळतच नाही की आपलं काय चाललेलं आहे. मग हे करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, त्याचे उपाय देखील भगवंतांनी सांगितले. 26व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, मामच यो व्यभिचारेण भक्ती योगेन सेवते. तर आता आपण व्यभिचार हा जो शब्द आहे आपल्या मराठीमध्ये जो प्रचलित आहे तो आपण म्हणजे वाईट संगतीच्या दृष्टीने वापरतो. आणि तशाच
उद्युक्त याच्या अर्थाने भगवंत सांगतात की मामच यो अव्यभिचारेण, म्हणजे माझी सेवा जो अव्यभिचारी पद्धतीने करतो, म्हणजे इतर कोणत्याही गोष्टीची किंवा इतर कोणत्याही देवतांची किंवा इतर कोणत्याही अपेक्षांची अ, अपेक्षा न ठेवता जो भक्ती योगेन सेवते, म्हणजे भगवंतांचं भक्ती योग च्या द्वारे भगवंतांची सेवा करतो, सगुणान समतीत्यैतान ब्रह्मभूयाय कल्पते, म्हणजे तो तात्काळ तो व्यक्ती ह्या त्रिगुणांच्या पलीकडे जातो आणि ब्रह्मस्तरापर्यंत उन्नत होतो. म्हणजे ह्या गुणांच्या अतीत जर व्हायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, की आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपल्याला काही दोऱ्या बांधलेल्या आहेत. त्या दोऱ्या मायादेवींच्या हातामध्ये आहेत. मायादेवी ज्या आहेत त्या भगवंतांच्या अधीन आहेत. हे जेव्हा आपल्याला सगळी लिंक जेव्हा आपल्याला लक्षात येते, त्यावेळेला आपण साहजिकच विचार करतो की आपण जर भगवंतांना सांगितलं तर ते आपल्याला या सगळ्या बंधनातून मुक्त करू शकतात. आणि जेव्हा आपण भगवंतांची सेवा करतो, भगवंतांची शरण घेतो, त्यावेळेला आपल्याला काय होतं हे भगवंतांनी या 14व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये सांगितलंय की परम सुखाची परम सुखाची स्वाभाविक स्थिती असणाऱ्या अमृत, अव्यय आणि शाश्वत निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार पण मी आहे. भगवंतांनी सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण का उत्सुक असतो, तर परम सुखाची आपल्याला आसक्ती असते, जी अमृत आहे, अव्यय आहे आणि शाश्वत आहे. मग आपण बऱ्याच वेळेला बघतो की काम धंदा नोकरी या विषयामध्ये जेव्हा आपण काही चर्चा करत असतो तर आपण बघतो की कॉन्ट्रॅक्ट जॉबमध्ये पैसे जास्त मिळणार असतात, पण तरी सुद्धा लोक परमनंटच जॉब किंवा काहीतरी स्थायी व्यवसाय शोधत असतात. कारण की आपली ती एक स्वाभाविक इच्छा असते की कोणतीही आपण कार्य केलं तर ते लॉंग टर्म आपल्याला चालू ठेवता यावं, आणि म्हणून आणि तेच आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा तेच महत्वाचं आहे की आपण परमसुख, अमृत स्थिती, अव्यय आणि शाश्वत ह्या 3 गोष्टी आपल्याला मिळाव्यात. आणि याच्यासाठी भगवंतांची आपण सेवा केली पाहिजे. आणि बऱ्याच वेळेला ह्या 3 जर आपण स्थिती बघितल्या की परमसुखाची अनुभूती आणि शाश्वत शाश्वत जीवनाची किंवा शाश्वत अध्यात्माची आपल्याला गोडी, ही अनेकही आणखी अजूनही मार्ग आहेत. जसं ध्यान योगामध्ये वगैरे होऊ शकतं किंवा जे लोक नुसतं मेडिटेशन करतात त्यांना पण ती परिस्थिती मिळू शकते. परंतु भगवंतांनी सांगितलंय की अशा प्रकारचे निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार पण मीच आहे. म्हणजे इतर काही धर्मांमध्ये आपण जेव्हा बघतो की जेव्हा आपण विपश्यना किंवा हे जे आपण प्रकार बघतो की ज्याच्यामध्ये मेडिटेशनला भगवंतांचा आधार न घेता आपण काहीतरी मेडिटेशन करत असतो, त्याच्यात पण परमसुख मिळतं. परंतु भगवंतांनी सांगितलंय की त्या परमसुखाचा आधार पण मीच आहे. आणि ज्या वेळेला आपण त्या भगवंतांचं आपल्याला समजतं त्यावेळेला आपण ह्या अशा मध्ये आधे काही जे मेडिटेशन आहे त्याच्या पलीकडे जाऊन आपण भगवंतांवर आपण भगवंतांवर लक्ष केंद्रित करून आणि त्यांचं नाम जप करून मग आपण ज्या वेळेला ध्यान धारणा करतो त्याचं फळ जे आहे ते ह्या निर्विशेष ध्यानापेक्षा जास्त आपल्याला चांगलं फळ देऊ शकतं. तर थोडक्यात म्हणजे काय की आपण
ह्या अम, गुणत्रय विभागामध्ये 3 गुण बघितले, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. त्याचे कारण आपण बघितले, त्याचे परिणाम आपण बघितले, आणि त्यातल्या त्यात सत्वगुण हा नेहमीच चांगला. कधी कधी सत्वगुणामध्ये राहणं कठीण जातं, तर थोडंसं रजसाची त्याला झालर असेल तर ते थोडंसं सुसह्य होतं. पण तो रजसाची आपण नुसतीच झालर न ठेवता जर कधी सगळा नुसताच रजस ठेवला तर त्याचा परिणाम तमसामध्ये होण्याची पूर्ण दाट शक्यता असते. मग याचं आपण एक व्यावहारिक जर उदाहरण जर बघितलं तर आपण बघतो की ब्रह्मचर्य हे वास्तविक बघता सगळ्यात योग्य आहे. म्हणजे जो व्यक्ती ब्रह्मचर्यापासून सरळ संन्यासापर्यंत जातो त्यांना आपण स्वामी म्हणतो, महाराज म्हणतो, राईट? तर ते सगळ्यात योग्य आहे, परंतु ते प्रत्येकाला शक्यच होईल असं नाहीये. म्हणून आपल्या शास्त्रांमध्ये, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ब्रह्मचर्यानंतर आपल्याला गृहस्थ होण्याची आपल्याला परवानगी दिली आहे, की ज्यामध्ये थोडीशी रजसाची झालर आहे, की आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये अ, सांसारिक जे सुख आहे ते आपल्याला मिळवण्याची आपल्याला यामध्ये परवानगी आहे. परंतु त्याचा उद्दिष्ट असं आहे की आपण त्या सांसारिक सुखांमध्ये बुडून न जाता आपण हे सांसारिक सुख उपभोगत असताना भगवंतांची सेवा आपण अविरतपणे चालू ठेवू शकतो. आणि ज्या वेळेला ह्या संसार सुखामध्ये आपण सगळं काही ओरबाडून घेण्याचा प्रयत्न करतो, कोणत्याही प्रकारचे आपण नियम आणि आचरण वगैरे काहीच पाळत नाही, त्यावेळेला तो व्यक्ती तमोगुणामध्ये निघून जातो. आपण त्यातल्या त्यात सत्वगुणामध्ये राहण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून गुणातीत होण्यासाठी आपल्याला थोडीशी प्रेरणा मिळू शकेल आणि थोडीफार शक्यता जास्त वाढू शकेल. तर आज आपण इथेच थांबूया. एखादा दुसरा काही प्रश्न असेल कोणाला तर आपण घेऊ शकतो. तुम्ही जे सांगितलं ना आता रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण वगैरे, त्याचं जे काही तुम्ही आता हे विवेचन केलं ना, तर हम्म. ते सगळं म्हणजे जवळपास याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी दासबोधामध्ये पण दिलेल्या आहेत. तर दासबोधामध्ये रजोगुणाविषयी भरपूर लिहिलेलं आहे, तमोगुणाविषयी भरपूर लिहिलंय रामदास स्वामींनी. तर मी ते वाचलंय आणि मला उलट ते वाचल्यामुळे ना हे समजायला खूप सोपं गेलं. आपल्या सगळ्या आचार्यांची तेच तर वैशिष्ट्य आहे, की तेच ज्ञान त्यांनी वेगवेगळ्या रूपांमध्ये, वेगवेगळ्या समयी, वेगवेगळ्या पद्धतीने मांडलंय, की जेणेकरून त्या त्या वेळेला, त्या त्या समाजाला ते पटकन आणि सहजपणे समजावं. करेक्ट आहे. तर शेवटी भगवद्गीता असो नाही तर दासबोध असो, त्याचं एकच आहे, बोध हो, होण्याशी महत्व आहे. मग तुम्ही मी ते भगवद्गीता वाचलं ना वाचा. त्यामुळे खरंच आहे, सोपं गेलं मला समजायला. खरंच आहे. तेच दिलंय. आणि त्याही पेक्षा आणखीन सोप्या भाषेमध्ये रामदास स्वामींनी मनाचे श्लोक सांगितले. हो, त्यात तर सगळं इतकं सोपं करून सांगितलंय खूप की सोपं आहे. म्हणजे काहीच करायला नाही लागत. म्हणजे हा जो एक मनाला नियंत्रण करण्यासाठी भगवंतांनी इथे अनेक अध्याय सांगितलेले आहेत. म्हणजे तो 6वा अध्याय तर वाचल्यानंतर गरगरायला होतं की अरे हे मनाचं नियंत्रण ठेवण्यासाठी एवढं काय काय. आणि तेच जर कधी आपण मनाचे श्लोक वाचले की सगळं समजून जात, हो, समजून जातं. त्याच्यावर कृती करायला तितकंच कठीण आहे, पण निदान शास्त्र कळत. हो, बरोबर आहे. तर सुरुवातच भगवान रामदासांनी अशी केली, मना सज्जना भक्तिपंथेची जावे. भक्तिपंथेची जावे. आता त्याची सुरुवातच अशी केली, परंतु ते हो, कोण जाते भगवत नाही तिथे कोणीच नाही, प्रेरणाच अवघड होत आहे. नाही भक्तिपंथेची जावे. प्रत्येक जण काय विचार करतो की जन्म झालाय, शाळेत जायचं, शिकायचं, पैसे कमवायचे, लग्न करायचं, घर-बीर बांधायचं, मुलं बाळ झाली की पुन्हा ते चक्र तिथून पुढे चालू राहतं. हो, ह्याच्यामध्ये बरोबर आहे.
हल्ली भक्तीला कुठे काही जागाच राहिली नाही. नाही आणि ते ज्ञान दिवसेंदिवस लोप चालल्यामुळे आणि काय की ही भौतिक प्रगतीच्या भोवती इतकं असं प्रचंड वलय आणि ऍडव्हर्टाइजमेंट आणि हे सगळं इतकं चालू असतं ना की आणि भक्तीच्या संदर्भात काही कुठे काय ऍडव्हर्टाइज नाही, काय नाही, काय नाही. बिचारे नाही कोणीतरी खरं कुठेतरी काहीतरी बसून प्रयत्न करत असतात थोडंफार मार्गदर्शन करण्याचं. परंतु त्या सगळे पळतायत. सगळ्या ऍडव्हर्टायझिंगच्या आणि गोंगाटाच्या जमान्यामध्ये तिकडे सगळ्यांचं दुर्लक्ष होऊन जातं. दुर्लक्ष होतंय. त्याच्यामुळे खरंय खरंय. आपण पूर्वीच्या जमान्यामध्ये गुरुकुल चालायचे आपल्याकडे, त्याच्याऐवजी आता केवळ आपल्याला प्राकृत ज्ञान देतील अशा मोठमोठ्या शाळा राहिल्यात आता फक्त. हो बरोबर आहे. थँक्यू. सो अजून काही कोणाला ऑब्झर्वेशन्स, काही टिप्पणी? फक्त एकच आवाज आहे, आवाज थोडा मोठा असताना आमच्या संकेत आहे. आवाज ठीक आवाज आहे, जर कोणाला काही प्रश्न नसतील तर आज आपण इथेच थांबूया. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. पंकजताई म्हणतेय की आवाज मोठा असेल थोडासा तर जास्त चांगला आहे म्हणून तुझा आवाज. विनायकजी, तुम्हाला काही म्हणायचं आहे का? नाही तुमचा आवाज येत नाहीये, तुम्ही अनम्यूट केलेला आहे. नाही, हे सगळं भगवंताचंच असेल तर त्यांनी तमोगुण निर्मिलाच का असेल? तुम्ही टाईप करून बघा, तर तुमचा आवाज येत हॅलो नाही. माईक मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. ऐकू येतोय का? हरी बोल. येतोय का ऐकू? ऍक्च्युली आम्हाला येतंय त्यालाच नाही येते बहुतेक. एक मिनिट थांबा, मी सांगते त्याला. आय थिंक यू आर नॉट एबल टू हिअर अस. मेनी ऑफ देम आर टॉकिंग, यू आर I- नॉट एबल टू हिअर. Many of them are talking. पंकजताई पण काहीतरी म्हणत होती, मी म्हणत होते, तुला ऐकायला Oh येतंय? shit. माझं काहीतरी म्यूट होऊन गेलं, सॉरी. आता येतंय का तुला ऐकायला? हो, येत आहे मला. Sorry. ओके, तर हे सगळं भगवंताचंच असेल तर त्याने तमोगुण निर्मिलाच का असेल? भगवंतांनी अं, ह्या सृष्टीची निर्माण कशासाठी केलेलं असतं, तर ज्या जीवांना अहंकार होतो आणि त्यांना त्या अहंकाराची परिपूर्णता मिळावी, त्यांना त्यांचं त्यांचं राज्य मिळावं, त्यासाठी भगवंतांनी ह्या प्राकृत जगताची निर्मिती केली आहे. तर अ, जे आत्मे परलोकात होते, भगवंतांच्या इथेच होते, त्यांना काहीतरी स्वातंत्र्य हवं होतं आणि ते स्वातंत्र्य त्यांना मिळावं म्हणून भगवंतांनी ही जीवसृष्टी निर्माण केली. आणि मग त्यामध्ये आपण प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने त्या स्वातंत्र्याचा उपभोग घेत असतो. मग तो सत्वगुणामध्ये असतो, रजोगुणामध्ये असतो, तमोगुणामध्ये असतो. प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने त्या स्वातंत्र्याचा उपभोग घेतो. तर भगवंतांनी ते निर्माण नाही केलेलं, तर त्याचं ते स्वरूपच तसं आहे. मग इथे ज्याप्रमाणे भगवंताने सांगितलं होतं युद्धाच्या वेळेस, मी शस्त्र धरणार नाही, मी काही करणार नाही, मी फक्त तुम्हाला मार्ग दाखवेल, त्याच्यावर चालायचं का काय करायचं ते तुझं तू खरंच आहे, ठरव. खरंच आहे, त्याप्रमाणे आहे असं मला वाटतं. खरंच आहे. आणि त्यामुळेच आपण बघतो की त्या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर जसे वेगवेगळ्या व्यक्ती तितक्या प्रकृती होत्या, तशाच आपल्याला या सगळ्या जगामध्ये आजही दिसतात. हो कोणी चांगलं कार्य करतो, कोणी वाईट कार्य करतो. त्यामुळे भगवंत सांगतात की हे सगळे गुण मी निर्माण केलेले आहेत, परंतु मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे. श्रीकृष्णाने सांगितलं होतं की मी एकही शस्त्र उचलणार आहे, पण ज्या वेळेस शिखंडीला समोर आणायचं होतं यांना आपला विश्वांना मारण्यासाठी, त्यावेळेस शेवटी देवाने ते चाक उचलत होतं ना, बरोबर आहे. रथाचं चाक उचलत होतं ना. मग मला सांगा, देव 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 सुद्धा पुढे वचनच होते, बरोबर की नाही? भगवंत देवाने त्यांच्या बरोबर की नाही? भक्तांच्या उद्धारासाठी जे काय योग्य आहे ना, ते सगळ्यात करतात. म्हणजे त्यांना
भीष्मदेवांची परिस्थिती बघवेनाशी झाली होती, की म्हणजे त्यांना त्यांच्या मनामधून पांडवांशी लढण्याची अजिबात इच्छा नव्हती. केवळ आणि केवळ त्यांच्या फार पूर्वीच्या केव्हा तरी काळी घेतलेल्या प्रतिज्ञेमुळे ते अडकून बसले होते. वास्तविक बघता त्या प्रतिज्ञेमध्ये ते बाध्य पण नव्हते, कारण की ते कुण- अं, अं, तसे राजे पण राहिलेले नव्हते. दुर्योधनासारख्या वाह्यात आणि अतिशय अं, वाईट चरित्र असलेल्या व्यक्तीच्या वतीने त्यांना लढायला लागत होतं. आणि ते वचनबद्ध असल्यामुळे ते आपलं वचन पण सोडत नव्हते. म्हणून त्यांनी फक्त भगवंतांनी त्यांना दाखवून दिलं की मी सुद्धा माझं वचन सोडतोय, तू सुद्धा तुझं वचन सोडून दे. आणि त्यावेळेला भीष्मदेवांनी त्यांचं वचन सोडलं आणि त्यांनी त्यांचं इच्छामरण जे आहे त्या ह्याच्यामध्ये त्यांनी पांडवांना एक मार्ग दाखवला की तुम्ही ज्या वेळेला माझ्या समोर एखादी स्त्री येईल त्यावेळेला मी माझे सगळे शस्त्र सोडेल. आणि म्हणून त्यांनी शिखंडी लाडली. तर भगवंतांच्या प्रत्येक कार्यामध्ये भक्तवत्सलपणा असतो. कोणत्या ना कोणत्याचं भक्ताचं त्याच्यामध्ये भलं झालेलं असतं. मग भगवंतांनी वचन निभवलं तरी आहे त्याच्यामध्ये भलं, भगवंतांनी वचन तोडलं तरी त्याच्यामध्ये कोणातरी भलं असतं, कारण की भगवंत गुणातीत आहे. त्यामुळे भगवंतांकडून अं, नेहमी भलंच होत असतं. एक अजून एक ते द्रोणाचार्याने सुद्धा मारण्यासाठी अश्वत्थामा मेला म्हणून डिक्लेअर करून टाकलं. हो, आणि खरं त्याचं अश्वत्थामा कारण तेच आहे ना अश्वत्थामा पण मेला नव्हता, पण देवाने सुद्धा द्रोणाचार्याने शस्त्र खाली ठेवायला खरंच आहे. लावलं. आणि सगळ्यात मेन म्हणजे ज्याला अक्षरशः कवच कुंडल होतं, म्हणजे ज्याला कोणी मारू शकत नव्हतं, त्याच्यात सुद्धा देवाने अक्षरशः कवच कुंडल काढून घेतलं. म्हणजे सांगा बरं, देव देव म्हणजे देव कोणा सुखाचं जगू देतो का शांतपणे? नाही जगू देत. नाहीच तुम्हाला हेच जगू मला देत. म्हणायचं ना, तुम्हाला हेच म्हणायचं ना मग. पण बाकी त्यांनी काही ते नाहीये. कौरवांचं अगेन्स्ट केलं ना. कौरव काय खूप चांगले वागलेले का, की त्यांच्यावर अन्याय झाला, चुकीचं झालं? पण नाही, एक मिनिट. मला एक असं वाटतं हा सगळा कर्माचा खेळ आहे. खरंच आहे. हा अन्याय कर्माचाच खेळ आहे. कर्माचाच खेळ आहे. सुद्धा अन्याय झाला होता. कौरवांवर थोडाफार अन्याय होतो शेवटी. आणि शेवटी दोन्ही बाजू सारख्याच असतात ना शेवटी. नाही नाही, आपण केव्हा तरी हा विषय निवांतपणे घेऊया की भगवंतांच्या हातून अन्याय कसे होतात आणि ते अन्याय ऍक्च्युली कसे नाही आहेत. तर ते वर करणी ते असं दिसतं, परंतु तसं ते नसतं. तर ते कसं आहे, आपण एखाद दिवशी याच्यावर एक निवांत चर्चा करूया. आता आपल्याकडे एवढा वेळ नाहीये. म्हणजे त्या त्यामुळे या आपण मुलांच्या कधीतरी डोक्यावर थोडंसं काहीतरी करणं. संस्कार करतो की काय आहे काय नाही ते. ताई, तुझा मुलांवर थोडे आवाज खूप संस्कार दुरून करतो येतोय. की त्यांना असं वाटतं की हे सगळं चूक आहे आणि हे सगळं बरोबर ते आहे. म्हणतात. हॅलो. हा हॅलो हा, बोला ना. म्हटलं की तू हा खूप एखादा दुरून बोलतीये पंकज ताई, तुझं नीट ऐकायला नाही येते. जवळ ये जराशी फोनच्या. म्हटलं की आपण हे जे तुम्ही सांगितलं ना आता त्याने विचारलं, तर त्याच्यावर एकदा खरोखरीच चर्चा घेऊ म्हटलं. म्हणजे आपण नक्कीच एकदा प्रत्येक चर्चा मुलांना करूया. कळेल की आपल्या मुलांना काय झालंय. संकल्पना त्यांच्या वेगळ्या झालेल्या आहेत हल्ली. या संकल्पना त्यांना कळल्या पाहिजे. म्हणजे खरंच आहे, मग त्यांना खरंच आहे. तो गीता नीट कळेल. त्याच्यामुळे त्यांना वाटतं मग काय झालं, कौरव असेच होते, पांडवांचं अशी एक संकल्पना त्यांच्या डोक्यात येते. आपण नक्की आणि आज करूया. याची जास्त विशेष गरज आहे. करून आणि आज याची हा म्हणजे बऱ्याच वेळेला भगवंतांच्या अनेक कार्यांमधून आपल्याला संभ्रम निर्माण होतो. जसा की कर्णाच्या हा संदर्भामध्ये आपलं असं वाटू शकतं की कर्ण तर ऍक्च्युली केवढा दानवीर होता, किती चरित्रवान होता, परंतु तरी सुद्धा त्यांना भगवंतांनी चीटिंग करून मारलं. किंवा वाली किती पराक्रमी होता, परंतु रामाने त्यांना लपून बाण मारला वगैरे. असे अनेक असे प्रसंग आहेत. किंवा आपण
द्रोणाचार्यांचा संदर्भातला जो प्रसंग आता आपण बोललो, किंवा भीष्मदेवांच्या संदर्भात जे आपण काय बोललो, त्याच्यावरून आपल्याला कधी कधी असं संभ्रम निर्माण होऊ शकतं की भगवंतांनी इथे काहीतरी चूक केली आहे. कारण की त्यामध्ये आपलं अज्ञान आहे. आचार्यांनी त्यावर खूप विवेचन केलेलं आहे. आपण केव्हा तरी नक्की या विषयावर बोलूया. खूप खूप धन्यवाद. कोण बोलत होतं आता, पंकजताई? मी बोलत होते, पंकजताई नाही, बोलत होते. तुमच्याकडून कोण बोलत होतं? चेतन माझा मुलगा बोलत होता. हा, तर चेतन, आपण नक्कीच एखाद दिवशी या विषयावर चर्चा करूया, जेणेकरून आपण हे सगळे संभ्रम दूर झाले पाहिजे. मी दूर करायचा खूप प्रयत्न केला, आपण घरातलं काही ऐकत नाही. तुला एक सांगू तुम्ही का ताई, संकल्पना दूर केल्या. आई बापांकडून कोणत्याच मुलांचे संभ्रम दूर होत नसतात. दुसरंच कोणीतरी कान टोचायला लागतं. त्या संकल्पना त्याच्यात कळल्या ना, म्हणजे मग त्याचंही कळेल सगळं की आपण करतो ते योग्य आहे. त्याला असं वाटतं मी भरपूर करतो, भरपूर वाचन करतो, पण मग मला कळत कसं नाही, मला समजत कसं नाही की मी वाचलेलं काय करतो असं. तर या संदर्भामध्ये ना आपण ते एकदा चर्चा करूच, परंतु ती चर्चा येईपर्यंत एकदा गोविंद प्रभू म्हणून आहेत, त्यांचं द राईट साइड म्हणून एक पुस्तक आहे. ते अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. मी ते इंग्रजीत वाचलंय, द राईट साइड म्हणून. त्याच्यामध्ये ह्या जे काय सगळे संभ्रम निर्माण करणारे जे प्रसंग आहेत ना, त्याच्यावर खूप सुंदर त्यांनी लिहिलेलं आहे. आपले सगळे संभ्रम दूर होतात. तर मुलाचं नाव काय म्हणलीस ताई तू? चेतन. 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 चेतन, तुला जर सवड मिळाली तर हे पुस्तक जिथे मिळेल तिथून तू घेऊन ये. इस्कॉनच्या कोणत्याही मंदिरात ते सहजपणे मिळेल. बरोबर. आणि बरं, आपण एकदा चालेल. खास करून या विषयावर आपण एकदा चर्चा देखील करू. ठीक आहे? बरं, ठीक आहे. अहो मावसा, खूपसे असे Thank प्रश्न आहे you. की ते मला खूप विचारायचे, पण आता वेळ नाही माझ्याकडे. पण आपण एक दिवस नक्कीच आपण बोलू. पण तुला प्रश्न पडतायत, ही सगळ्यात चांगलं लक्षण आहे. जेव्हा प्रश्न पडायला लागतात, आपल्या धर्माचं सगळ्यात महत्वाचं जे काम आहे की लोकांच्या मनामध्ये, अंतर्मनामध्ये काहीतरी प्रश्न निर्माण व्हावेत अशी, आणि ते तुझ्या मनामध्ये झालेले आहेत ऑलरेडी. ज्या वेळेला आपल्या मनामध्ये प्रश्न पडतात, त्यावेळेला आपल्याला साहजिकच आपण त्या उत्तरांच्या मागे आपण क्रियाशील होतो, आणि त्याच्यामधून आपल्याला उत्तर हळूहळू मिळतात देखील. पण भगवंत त्यासाठी आपल्याला कष्ट करायला लागतात. भगवंत सांगतातच ना की 4 प्रकारचे लोक माझ्यापर्यंत येतात. सांगा तुम्ही, चतुराजी. जिज्ञासू, अर्थार्थी, की ज्यांना जिज्ञासू, अर्थार्थी, अजून अं, ज्ञानी, ज्ञानी, आणि म्हणजे ज्यांना ज्ञानाची आस आहे ते, ज्यांना जिज्ञासा आहे ते, ज्यांना आर्तो, आर्त आहे, आर्त आहे. आर्त आहे ते. सो अर्थ लाईक म्हणजे काहीतरी दुःख आहे. दुःख आहे. So असे 4 प्रकारचे लोक येतात, आणि तुझ्या बाबतीत हे खूप चांगलं झालंय चेतन की तुला जिज्ञासा झाली. आम्ही ते सगळे पापी लोक काहीतरी आर्त झाल्यावरच भगवंतांकडे आलेलो. तर तुला ज्या वेळेला काहीतरी जिज्ञासा निर्माण झाली, तर त्यासाठी तू भगवंतांकडे जाण्याचा प्रयत्न कर, कारण ती सगळ्यात श्रेष्ठ मार्ग आहे तो भगवंतांकडे जाण्याचा. आर्त झाल्यानंतर तर काहीतरी दुःख झाल्यावर तर सगळेच येतात भगवंतांकडे रडत. परंतु काहीतरी समजून घेण्याची, काहीतरी आपल्याला प्रश्न पडले आहेत, अशी जी परिस्थिती आहे ती खूप चांगली आहे तुझी. तर ही जिज्ञासा अशीच तेवत ठेव. त्या दृष्टीने वाचन कर, योग्य लोकांचं मार्गदर्शन घे. पुस्तकाचं नाव काय जरा? त्या पुस्तकाचं नाव द राईट साइड बाय गोविंद प्रभू. ओके. इस्कॉन चौपाटीचे आपल्याकडे आहे का? ते आहे का आपल्याकडे आपल्याकडे? आहे ते. मी मागे एकदा फार पूर्वी त्याचं एक मुखपृष्ठ पाठवलं होतं. मी पुन्हा एकदा ते पाठवतो. ते गोविंद प्रभूचं पुस्तक जे आहे त्याचं नाव माझं ग्रुपवर पाठवून द्या. मी आपल्या हो, इथे पाठवतो. इस्कॉन मध्ये आहे का, इस्कॉन मध्ये आहे पाठवतो का ताई. विचारतो. आपल्या मंदिरात मिळेल ना इस्कॉनच्या? हो हो, नाशिकच्या मंदिरात मिळेल. चालेल चालेल, हरकत नाही. आणि मावसा, मी पंकजा ताईची मुलगी आहे बरं का. अच्छा, देवयानी का? हा. ओके. अरे वा,
पंकजाताईचे दोन्ही लेकरं एकदम गुणवान आहेत. नाही नाही, असं काही नाहीये. असं काही नाही. गुणवान नाही, चेतनचं कळलं नाही. तू काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केलास चेतन आता. तो म्हणतो मी काही गुणवान वगैरे खूप नाहीये, मला काही समजत नाही बुवा, मी प्रयत्न करतोय ऐकण्याचा असं. आजोबांकडून थोडंफार तर आलेलंच आहे ना पण. हो, आलेला आहे ना. सगळ्यात महत्वाचं काय जे आहे ना, आजोबा की दोघंही. काहीतरी आपल्याला म्हणजे सुकृती म्हणतात ना, ती आलेली आहे. की बरोबर. आपल्याला मनात निदान योग्य प्रश्न पडतायत. आपल्याला आता रविवारी सकाळी उठून म्हटल्यावर आपल्याला अनेक काही गोष्ट करण्यासाठी आपल्याला संभावना आहे. पण निदान त्यामध्ये आपल्याला सगळ्यांना इथे सकाळी सकाळी उठून भगवंतांचं काहीतरी समजून घेण्याची इच्छा होते. त्यातच बरंच काही आलं. आता बऱ्याच वेळेला काही अपरिहार्य कार्यामुळे सगळ्यांना जमत नाही. पण इतर केव्हा ना केव्हा तरी प्रत्येकाने आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. तर जिज्ञासा सगळ्यात महत्वाची आणि तिथून पुढे प्रवास सुरू होतो. इंग्लिशमध्ये सांगायचं म्हटलं तर आपल्या संस्कृतीमध्ये वी आर द सीकर्स. म्हणजे आपल्याला काहीतरी उत्कंठ आहे, काहीतरी जिज्ञासा आहे आणि ती जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी आपण सगळेच जण कार्यरत असतो. ठीक आहे, आता पुढच्या सेवेसाठी मला जाण्याची वेळ झालेली आहे. त्यामुळे आपण आजची चर्चा इथेच थांबवूया. खूप छान चर्चा झाली. खूप खूप धन्यवाद. सगळ्यांनी सहभाग घेतल्यामुळे मला पण छान वाटतं. नाहीतर आपण भिंतीकडे बघून बोलतो आहोत असं वाटायचं. त्यामुळे जरा कधी कधी उत्साह कमी होऊन जायचा. परंतु आज फार छान वाटलं सगळ्यांचा सहभाग ऐकून. चला, Thank you. भेटूया पुन्हा. थँक्यू थँक्यू. आमची कशी पोरी कडची बाजू पडती ना